गाईज गुड मॉर्निंग. आम्ही आता जातो आहे. आम्ही आता आहोत डलास एअरपोर्टला. आम्ही जाणार आहोत आता वेगसला. तर आता आम्ही डलास एअरपोर्टला थांबलो आहे. माझी बहीण, माझे काका, माझे बाबा आणि मम्मी, आम्ही 5 जण जाणार आहोत वेगसला. झोप येते कारण सकाळचे किती वाजलेत आणि बाबा त्यांच्या फेवरेट सॉन्ग वरती नाचणार आहे. छाचू आता आपण किती वाजले? 5 o'clock. 5 o'clock. आमची फ्लाईट आहे 7 o'clockची. तुमच्याकडे आता 2 तास आहेत. सॉरी, तुमच्याकडे आता 1 तास आहेत. 1.5 तास आहे जी का मला फ्लाईट बोर्ड करायला. तर आम्ही आता काहीतरी खातोय कारण आम्ही काहीच खाल्लं नाही. खाऊ काहीतरी. हां, आणि मॅगडी पण बंद आहे एअरपोर्टचा. मी खाऊ. स्टारबक्स. So guys, we are boarding our flight to Vegas. बोट करतोय आम्ही. इकडे खूप डिफरंट आहे गोष्टी. तर मग आधी आपण लगेज देऊ शकतो आपलं आणि आपण बोट करू शकतो असं आहे. सो लेट्स बोर्ड द फ्लाईट. Hi guys. Now we are in Vegas. See, Casino के airport. आम्ही आता आमचं बॅगेज क्लेम करायला जाणार आहे. एक्साइटिंग वाटतं. मी तर खूप झोपली होती फुल फ्लाईटमध्ये. खूप झोप येत होती. सो मी झोपली. मी त्या अजून 2 hours मागे आहे. This station is for Terminal 1 ticketing, baggage claim, and the A, B, and C gates. Board the next tram to Terminal 1 baggage claim for American and Delta Airlines. सो आता मी बाहेर आलो आहे. इथे मस्त लक्झरी कार्स आहेत. मस्त मी रेंट अ कार करणार आहे. सो तिथे बसेस आहेत वेगवेगळे. म्हणजे कार रेंट करणार. त्याच्यासाठी आम्ही आता या बस सेंटरमध्ये जातो आहे फॉर 2 days. तर आम्ही ही कार रेंट केली आहे. फर्स्ट कार. व्हिडिओ बघितलाय. हो, आता आपण कुठे आहे? ग्रँड कॅनियन नॅशनल पार्क. तिथे कसे व्ह्यू पॉईंट्स आहेत ते आता आपण बघणार आहे. शुअर. 5 hours ड्राईव्ह करून इथे आलं. त्याच्या आधी प्लेनने लास्ट वेगसला आलं. ते पण आपण 2 तासून मागे. लाईक टाईम झोन चेंज आहे. इंडियापासून 12.5 तास मागे. आय स्वेअर. सेम माथेरानचे पॉईंट्स. वाव. कसं आहे ना, इल्युजन आहे पूर्ण. छान मध्ये बनवस. कसं झालंय बघ ना ते. ओरिजिनल असणार झालेलं ते. ऑब्विसली कोणी बनवायचं नाही एवढं. ते इल्युजन आहे बघ ना तिथे. काय? हे फुल असं इल्युजन क्रिएट झालं. ते ब्राऊन कलर आहे. त्याच्या मागे बघ ना ग्रे कलरिश एक माउंटन. आहे इथे पण कुठेतरी एक ते लोक नव्हते. ते लोक नाही माहिती. महाबळेश्वर नव्हती लोक. नव्हती.
इथनं आता म्हणजे महाबळेश्वर सारखंच वाटतं. आपल्याला सगळे दिसणार असे पॉइंट्स आहेत ना. त्या येणार की नाही त्याची म्हणजे क्वेश्चन मार्क आहे त्याच्यामध्ये. ते 5X मध्ये आहे. झालं का, काढला का? ते महाबळेश्वर इको पॉइंट सारखंच वाटतं. काय बोलत आपण? भेंडी गवार. चल चल अजून आहे. इकडे नाही आहे कुठेतरी एक ट्रेल आहे, ती खाली जात म्हणजे ती प्रॉपर ट्रेल आहे. Okay. चालत चालत वर खाली यायचं. पण ते किती डिफिकल्ट आहे चढणं. हो. झाडं पण नाही जास्त. झाडांना पण हे खाली प्लॅट्यू सारखं आणि layer आहेत बघ. असं वाटतं त्याचे कार्व केलंय. हा लिटरली ते हे काय म्हणतात त्याला होतं ते जड Volcano. हा जलजला मूवी तिथे हे आहे पण आतमध्ये मध्येच ग्रीनरी. नाही, ते काय जलजला केव केव टाईप आहे. मंदिर होतं मंदिर. आता दाखवलं केव टाईप आहे. केव टाईप आहे ना काहीतरी. केवचा फोटो घे आणि मग नंतर फोटोशॉप करून तिथे कोणाला तरी ठेव. सांग की आम्ही इथपर्यंत जाऊन आलो. आणि ते दृष्टीचा पिक्चरसाठी होते हाय हा, हात करतात. असा करतो ना. हा हा आणि मग तिकडे असं सांग की आम्ही आम्ही एवढं ट्रेक केलं. तेव्हा ते खालपर्यंत त्याच्यावर गेले. पण ते मला वाटत नाही ते असं ओपन आहे की ते आपल्या वर चढून गेले. ते बघ ना तिथे रॉकचं फॉर्मेशन पण हा, formation. ते डिफरंट आहे. असं वाटतं कार्व केलंय सगळं. हे व्हॉल्कॅनो इरप्शनमुळे फॉर्म झालं ना. असेल किंवा एकेकाळी नदी होती आणि- नदीने असं कसं फॉर्म होणार रॉक्स. आणि नंतर एकेकाळी असं पण म्हटलं होतं की इथे त्या टेस्ट ज्या केल्या त्या लोकांनी न्यूक्लिअर टेस्ट. टेस्ट वगैरे त्यांनी ते सगळे असे भगदाड पडले. अरे बाप. म्हणजे असं पण आहे, असे पण स्टोरी अच्छा. हो तो खाली गेला. त्याच्यावरती बघ. हा दिसला कुठे आहे? अच्छा. मध्येच आहे ते. ती नदीच असावी असं वाटतंय. पाणी तलाव टाकलं ते सगळं पाणी तिकडे जाऊन जमत असेल. ऑरेंज आपल्याला फक्त दिसत असेल. देवी धरू का जाते. अरे ती तिकडे गेली. बघ ना. हो एवढा पटापट. 아보카도를. तर आम्ही इथे विजिटर सेंटरला आलो आहे. ते स्कॅन करून पण मिळेल. इट इज फॉर्म्ड बाय फॉसिल्स डिफरंट लेयर्सवरती. some million years ago. टीचर शिकवा आम्हाला. ते शोज आहे तिथे. त्यांचा मॅप आहे किती मोठा दिसते. ये इथं. ऑब्झर्वेशन स्टेशन. बापरे हे अजून आहे. ही अशी प्लेटो
शिवा टेम्पल. शिवा टेम्पल पण आयरिश टेम्पल, इसिस टेम्पल आहे इथून घेऊन शिवा टेम्पल. To kosztuje, to za darmo nie ma, proszę pana, ja już tu wysiadam. visiting places, collecting stamps. शिवा टेम्पल इथे म्हणजे आपण बघतो ना तिथे पाणी वगैरे कसं रिवर पाणी ग्रीन वॉटर वगैरे सगळं. सो इथे ग्रॉसरी स्टोर आहे, तिकडे आम्ही आता खायला आणि प्यायला घ्यायला आलो. ते पण होते नाही हे बघ फेस घोड्यासारखं आहे. हां स्ट्रक्चर एकदम असं डिफरंट आहे, असं मिक्स ब्रीड वाटतं ते. बघितलं ते तसं याची स्किन वेगळी आहे. बघितली आता आम्ही आपण कुठे गेले मी चालायला एकदा दोनदाच गेले. नाही नशिबागला असताना मी आणि चित्र आम्ही दोघं जायचो माहिती ना. ते कधी गेला चित्र पण झाल्यानंतर मग आम्ही पण कधी गेले मला नाही चित्र पण झालं मी थोडीच गेलो 2-4 दिवस मग मी पण गेलो. 2-4 दिवस भरपूर झाली हो. हा 7-8व्या दिवशी प्रॅक्टिस होते. ते आपण ह्याला गेलेलो ना पावसाळ्यामध्ये तेव्हा मस्त नॅशनल पार्कलाच गेलो. कन्हेरीला नाही, आपण ते वॉटरफॉलला गेलेलो. तिकडे मस्त डिअर्स, एवढी डिअर्स होती ना. अच्छा ओ आपण तिकडे आतमध्ये केलेलं. उमेश पण आलेला. येस ते बुक केलेलं आपण. बेरीझोना हे होतं ऍड. हेची अट्रॅक्शन. हॉटेल रूम आहे, वॉशरूम. 5 लोक आहेत तर मग 2 किंग साईज बेड, 2 क्वीन साईज बेड, 2 क्वीन्स. हा नॉट यू. वेसा चष्मा तुमचा व्ह्यू आहे त्याच्यातच. कुठे गाडी नाही म्हणता येईल. छोटी बॅग आणलीस ना अजून. सगळं आणलं मी. छोटूसा सूट, स्मॉल सूट. सो गाइस दिस इज द वॉशरूम विदाउट लॉक. तर वॉशरूममध्ये कोण असेल तर तुम्हाला, आम्ही ॲक्च्युली 5 जण, आम्ही 1 नाईटसाठी स्टेसाठी घेतला हा रूम. तर मग एक 2 डबल बेड क्वीन साईज बेडरूम आहे. दिस इज द वॉशरूम, द सिंक स्पेस, टॉवेल्स, सीट, कमोड अँड बाथटब, शॉवर सगळं आहे. सो आता मी जरा फ्रेश होते
आणि आम्ही आता जेवायला जाणार आहे इन सम टाईम ऑब्वियसली 7 वाजता वगैरे जाऊ, लवकर जाऊ कारण आम्हाला उद्या परत लवकर निघायचं, लवकर जेवणार आहे. आणि नंतर सगळं इथे एक इंडियन रेस्टॉरंट आहे ताजमहल, बघू आता काय माहिती नाही ॲक्च्युअल ताज आहे की काय माहीत नाही, पण आम्हाला इंडियन रेस्टॉरंटमध्येच खायचं आहे. कारण सकाळपासून आम्ही सबवेज आणि बर्गर्स आणि चिप्सवरतीच सर्वाईव्ह करतो आहे, तर मग आता आम्हाला काहीतरी इंडियन खायचं आहे म्हणून आम्ही जाणार आहे. फ्रेश होतो, आपण जेवायला जाऊया. सो आम्ही आता एक इंडियन रेस्टॉरंटमध्ये जेवायला आलो आहे विच नेम्स ताजमहल. भूक लागले. हाय मम्मी. तिचं जीवन आले नाही तर जेव तू. टेस्टी टेस्टी. थँक्यू. आम्ही मस्त जेवलो आहे. जो बघितलंच असेल किती मस्त जेवण होतं. एवढं टाईम नंतर एवढं मस्त इंडियन फूड खाल्लं आहे, एवढं बरं वाटतं आहे. बटर चिकन, सॉरी फॉर द व्हेज लवर्स बट नॉनव्हेज लवर्स यू कॅन रिलेट. थोडी थंडी आहे, मस्त वेदर आहे. आता थोडंसं राऊंड मारला जातो आहे मी आणि माझे काका. हे लोक रूममध्ये जातात, मजा येते. खूप थंडी आहे, खूप जास्त थंडी आहे. मतलब इंडियन्सला तरी, मुंबईकर्सला तरी खूप थंडी आहे मुंबईकरांसाठी. सो लेट्स गो समवेअर असंच राऊंड मारायला. एक मेडिसिन घ्यायची म्हणून. आईस्क्रीम खाते, आईस्क्रीम. नॉट माय फेवरेट फ्लेवर. अरे हेच होतं आणि मग ते एकदम कुकी अँड डो असं होतं, म्हणजे ते असं ह्याच्यावालं, तर हे चांगलं होतं. चला खाऊया, झोपूया, उद्या उठायचं आहे परत. लेट्स गो. आईस्क्रीम खाऊंगी कश्मीर. प्रत्येकाला नाही येते. प्रत्येकाला वेगवेगळं नाही. त्याच्यातूनच शेअर. एवढं जे संपवायचं पण नाहीये. हां, फ्रीज म्हणजे आहे, फ्रीज आपल्याकडे. आईस्क्रीम पाडी पाडी पाडी. त्याला शेवटी दे. So we eat ice cream. अरे आम्ही दोघंच खातोय. फोटो काढायचा.